सो हे गाईज, आज आम्ही चाललो आहे पुण्याला. सो म्हटलं एक छोटासा मिनी ब्लॉग बनवूयात. सोबत ताई आहे आणि भाऊजी आणि रोहित दादा. आम्ही चौघंजणं चाललो आहेत पुण्याला. बघा, जाता जाता वडापाव घेतला आहे, कर्जत स्पेशल वडापाव. सोबत फ्रूट्ससुद्धा घेतले ते कट करून. प्रिपरेशन देख रो भाई. सो अशा प्रकारे फ्रूट्स कट करून घेतले ते खाल्ले आणि नंतर मग गेलो CNG फुल करायला. CNG फुल केली. तर ही बघा, एवढ्यातच दमले. कसे काय एवढे लांब जाईल काय माहिती. व्ह्यू चेक करा, सुंदर असा व्ह्यू. छान मजा येत होती. मस्त गाणी वगैरे लावली होती, एन्जॉय करत चाललो होतो. हा पोरगा बघा कसली मजा घेतोय. नंतर थोड्याच वेळाने पोचलो आम्ही. एंटर केलं पुण्यामध्ये. ब्रिटिशकालीन घर, फुल एस्थेटिक. कसं आहे हे बुधवार पेठमधलं विठ्ठलाचं मंदिर आहे. थोड्या वेळाने पार्किंग शोधली, गाडी पार्किंगला लावली. फिरता फिरता आलो सुप्रीम सँडविच कॉर्नरला. इथला सँडविच पण खूप छान होता, खूप छान टेस्ट होती. कोल्हापुरी चपला. पुन्हा एकदा ब्रिटिशकालीन एक इमारत बघायला भेटली, एस्थेटिक. आणि नंतर मग आलो श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिराच्या इथे. थोडीफार गर्दी होती, कमीच होती तशी, भरपूर फार काही गर्दी नव्हती. तर आतमध्ये एंटर केलं, रांग पण कमीच होती. सो लवकर दर्शन झालं. आतमध्ये व्हिडिओ वगैरे काही शूट करून दिला नाही, सो त्यामुळे व्हिडिओ काही मी काढला नाही. बाहेर आलो. हा बघा बाहेरचा असा काही व्ह्यू आहे. नंतर मग चालत चाललो होतो. तो रस्त्यामध्ये एक शॉप दिसलं, पानचा शॉप. चॉकलेट पान, गोड पान होतं, ते खाल्लं, चांगलं होता. नंतर हा नानावाडा करून नाव होतं. आपण फुल एस्थेटिक. पुण्यामध्ये सगळं काही एकदम छान मेंटेन करून ठेवलेलं आहे. तर स्ट्रीटवरती असे थोडी छोटी छोटी दुकानं होती. हा बघा टॅटूचं दुकान. एक तर टॅटू पण काढतोय. पोरं बघा कसा अभ्यास करतात, पुढे जाऊन नक्कीच. नंतर मग पुढे चालत आलो आम्ही शनिवार वाड्याच्या इथे. हा एंट्रन्स आहे, खूप मोठा आहे. एंटर केलं आणि हा आहे मेन गेट, शनिवार वाडा. सो काय ते चार्जेस होते ते पे करून आम्ही मग आतमध्ये गेलो. अशा प्रकारे एंट्री होती. सो आम्ही एंटर केलं आणि हा बघा व्ह्यू आतला. आतमध्ये खूप सुंदर असं मेंटेन करून ठेवलं होतं सगळ्या गोष्टी. झाडं वगैरे हिरवळ खूप छान दिसत होती. हा बघा आमचा गाईड. माहीत तर काय नाही, तरी पण थोडंफार काहीतरी गाईड करतोय, चांगली गोष्ट आहे. पुढे येऊन आम्हाला एक विहीर दिसली. खूप खोल विहीर होती, म्हणजे जर कोण पडलं तर त्याचं निघणं खूप कठीण होतं. अशी खोल विहीर होती. त्यासाठी त्यांनी बाहेरून असे जाळे लावले होते, सो कोणी हात पडू नये. त्यानंतर आम्ही इथे वरती चढून आलो. चारी चढून हा जो भिंत आहे, त्या भिंतीवरती असं जागा आहे. सो तिकडे चढलो आणि हा वरतून असा काही व्ह्यू येतोय. वरतीच असं काही बांधकाम केलेलं आहे, लाकडाचं पूर्ण बांधकाम आहे. आतून असं काही व्ह्यू आहे. शनिवार वाड्यामधून बाहेर आल्यावर ठेचा वडापाव असा एक आउटलेट होता. सो तिथून आम्ही टेस्ट करायला फक्त एक वडापाव घेतला. सो डिसेंट असा वडापाव होता, एवढा काय फार काही छान असं वाटलं नाही.
तो खाल्ला, थोडाफार टेस्ट केला आणि नंतर मग बाहेर आलो तर इकडे हा बघा आपला कर्जत स्पेशल वडापाव. नंतर पुढे आलो, हा आहे लाल महाल. ही आहे लाल महालची एंट्री. अशा प्रकारे एंट्री आहे. सुंदर असा दरवाजा होता, म्हणजे मेंटेनन्स चांगला होता त्याचा. अशी एंट्री केल्यानंतर इथे बाहेर चप्पल काढायचं स्टँड आहे आणि हा अशा प्रकारे हा त्याचा असा व्ह्यू आहे. सो इथे सुद्धा सेम प्रॉब्लेम, व्हिडिओ शूट करूनच देत नव्हते. तिकडून आलो आणि चितळे ओरिजिनल शॉप आहे. सो इथे आलो आणि बाकरवडी वगैरे घेतली सुद्धा. 1 किलो बाकरवडी घेतली आणि मग तिथून निघालो. पुढे आलो दुसऱ्या शॉपमध्ये. चालता ही मटकी भेळ भेटली आम्हाला. सो ही मटकी भेळ ट्राय केली, छान लागली मटकी भेळ, सुंदर होते. आणि नंतर मग आम्ही घरी निघायला पाऊसच चालू झाला. सो आम्ही पण पटापट निघलो. मी पण भिजलो पूर्ण, वरती रुमाल लावलो केस भिजायला नको म्हणून. नंतर मग पार्किंगमधून गाडी काढली आणि असं जोरातच पाऊस चालू झाला होता. सो असा होता आजचा आमचा प्रवास. सो तुम्हाला जर व्हिडिओ आवडले असेल तर नक्कीच लाईक करा, फॉलो करा, सबस्क्राईब करा. थँक्यू सो मच.